सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक तसेच बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे। त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील 10वे राज्य ठरेल। देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या 9 राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा आणलाय। मी मनापासून आमचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीसचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचे 12 करोड लोकांची तर्फे धन्यवाद पण देतो की त्याने एक अतिशय चांगला निर्णय, त्यांच्या निर्णयाची एक मोठी मल्लिका आहे। त्यामध्ये एक अतिशय अजून एक चांगला निर्णय त्याने घेतला आहे की लव्ह जिहाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे। मी हा लव्ह जिहादची जी कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लव्ह जिहादचे केसेस कसा रोखायचे आणि ते झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते कमिटी नक्की सांगतील। कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे। त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत। लव्ह जिहादाच्या संदर्भात लव्ह जिहाद असेल त्याबद्दल कारवाई करण्यात झाली पाहिजे। प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव्ह जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे। लव्ह जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत। करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा, कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। दरम्यान यावर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। लव्ह जिहाद नाम की कोई चीज है ही नहीं है, ये सिर्फ झूठ मूठ का एक जो है नाम लिया जा रहा है। बहुत सारी मुस्लिम लड़कियां भी हिंदुओं के साथ जा रही हैं या हिंदू से शादी कर रहे हैं, हिंदू बन रही हैं। बहुत सारे लोग हैं, बहुत से हिंदू मुस्लिम बन रहे हैं। तो ये तो संविधान ने राइट दिया हुआ है, अगर इनको संविधान बदली करना तो बदली करने, हमें कोई एतराज नहीं। मस्जिदों मदरसों को बंद कर देंगे तो कोई केस नहीं होता है भाई, ठीक है। जो भी गलत करता है उस पर पार्टी वाइज नहीं, धर्म वाइज नहीं, उस पर केस होना चाहिए। लेकिन ये जानबूझ करके ना ये लोग मुसलमानों को या ऐसे लोगों को छेड़ रहे हैं जो उनके खिलाफ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।